मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांच्या कणखर नेतृत्वामध्ये मराठा समाजाने आरक्षणासाठी एवढा मोठा लढा उभा केला की त्याची दखल अख्ख्या देशाला नव्हे जगाला घ्यावी लागली. त्यांच्या या आंदोलनामुळेच मराठा समाजाला आता कुणबीचे दाखले मिळणे अत्यंत सोपे झालेले आहे. मराठा समाजाला जास्त कागदपत्रांचा खेळ न करता अत्यंत सोप्या पद्धतीने कुणबी दाखले मिळवून देण्यासाठी केलेला लढा हा अंतशः फळाला आलेला आहे. मराठा समाजाला कुणबी दाखले मिळणे अत्यंत सोपे झाले आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा आत्ताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले शिंदे साहेब यांना आभार व्यक्त करत आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या शासन राजपत्राद्वारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी कायद्यामध्ये काही तरतुदी जोडलेल्या आहेत. त्या तरतुदी व नियमांचा मसुदा मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. यातील महत्त्वाचा सारांश असा आहे की त्यांनी 2024चा नवीन नियम, या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग सुधारणा नियम असे म्हणण्यास सांगितलेले आहे. महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्ग यांना देण्यात आलेल्या 2012च्या नियमाच्या नियम 2 व्याख्यामध्ये उपनियममधील खंड ज नंतर एक अतिरिक्त उपखंड समाविष्ट करून नवीन कायदा 2024चा बनवलेला आहे. यामध्ये नवीन जो उपखंड समाविष्ट केला आहे त्यामध्ये सगळे सोयरे हा शब्द घातलेला आहे व या सगळे सोयरेची व्याख्या करताना सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेले लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल. म्हणजे आता कुणबी प्रमाणपत्र हे ज्या व्यक्तीचे सापडलेले आहे त्याच्या भाऊकीमधील बऱ्यापैकी सर्वच नव्हे तर 100% लोकांना कुणबी प्रमाणपत्र तर मिळणारच आहे. शिवाय या सर्व नवीन कुणबी प्रमाणपत्र जे मिळालेले आहेत त्या लोकांचे जे पूर्वापार जिथे लग्न होत आलेले आहेत त्या सर्व नातेवाईकांना देखील आता कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामध्ये नियम क्रमांक 5 मध्ये सुद्धा एक उपनियम आहे. तो असा आहे की कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकाच्या रक्त नात्यातील काका, पुतणे, भावभावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत. अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल. कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग नियम 2012 नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल. ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊन सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल. म्हणजे आता बऱ्यापैकी मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणे सोपे झालेले आहे. ज्या मराठा व्यक्तीची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार ज्या गणगोतांशी लग्नाचे सोयरीक होतं ते सर्व सगळे सोयरे
मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल. तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास ग्रह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. याचा अर्थ असा होतो की ज्या मराठा समाजातील व्यक्तीचे कुणबी नोंद सापडलेली आहे त्यांची मराठा समाजामध्ये जिथे जिथे पूर्वापार लग्न होत आलेले आहेत त्या सर्व कुटुंबांना त्या एका नोंदीच्या आधार घेऊन सर्व इतर कुटुंबांना देखील कुणबीचे प्रमाणपत्र मिळणे सोपे झालेले आहे. व ग्रह चौकशी यासाठी करण्यात आलेली आहे की याचा उपयोग इतर जातीतील लोकांना घेता येऊ नये, म्हणजे पूर्वापार लग्न जुळते की नाही हे पाहिले जाईल. यामध्ये आंतरजातीय विवाह पळून जाऊन केलेले जे आहेत त्यांना या कुणबी नोंदी मिळणार नाहीत. त्यासाठी मराठा समाजातीलच जे जे कुटुंब पूर्वापार त्या ज्या व्यक्तीचा कुणबी दाखला आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबाशी लग्न करत आहे त्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पळून जाऊन आंतरविवाह केलेल्या लोकांना हे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत म्हणजे हा जो कायदा आहे तो फक्त महाराष्ट्र राज्यापुरताच मर्यादित राहणार आहे. सजातीय झालेल्या विवाहातून म्हणजेच फक्त मराठा समाजामध्ये झालेल्या विवाहामधून इतर जातीय विवाह म्हणजे आंतरजातीय विवाहामध्ये कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. तयार झालेल्या कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकाच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल. मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह हा त्याच जातीतील म्हणजे सजातीय आहे का या संदर्भातील पुरावा देणे तथा ग्रह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे म्हणजे त्याचे पोलीस व्हेरिफिकेशन होणार आहे, जे की गाव लेवलला अत्यंत सोपे असे काम आहे. हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गासाठी लागू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ही होती मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसीमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी उभ्या केलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याच्या फलिताची माहिती. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा लाख मराठा.